नमस्कार, आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या जनजागृती अभियानाला सुरुवात। ग्राहक दस्तक कल्याण फाउंडेशनच्या वतीने घरगुती गॅस सिलेंडर जनजागृती अभियान देशव्यापी चळवळ यात ग्राहकांना त्यांच्या हक्कासाठी जागृत करणे हा मुख्य उद्देश आहे। संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन सोलंके यांनी सांगितले, घरगुती गॅस काळा बाजार थांबविण्यासाठी व हॉटेल, रेस्टॉरंट, कारखाने तसेच ऑटो रिक्षा वाहनात गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असून याला थांबविण्यासाठी संस्थेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। किंवा IOCL, BPCL, HPCLचे विक्री अधिकारी असेल यांच्या माध्यमातून ती कंप्लेंट रेज करतात आणि 1-1 लाख रुपयापर्यंत याला पेनॉल्टी आहे। आज कोइंबतूरला एक अशीच घटना झाली होती, तर आम्ही ते क्वेश्चन रेज केला तर त्याला 1 लाख रुपयाची पेनॉल्टी आली अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या प्रकरणामध्ये। एजन्सीची चौकशी त्याच्यामध्ये एजन्सीची चौकशी होते, परंतु ते कसं आहे की सगळेजण रेग्युलर टचमध्ये राहतात, तर ते कुठं ना कुठं जो आयो आहे तो कुठेतरी त्या केसला डिला करतो आणि ते तशा घटना होतात आणि ते चालतच राहते। तर म्हणून माझं असं मत आहे की ते सगळं चालत राहणार, ते सगळं होत राहणार, पण आपण जर जागृत राहिलो तर यांची हिंमत आहे ना हे सगळ्या गोष्टी करायची। तर म्हणून आपलं कर्तव्य काय पहिले ते आम्ही नागरिकांपर्यंत जाऊन सांगूया, त्यांना जागृत करूया। आतापर्यंत टीम किती आहे आपली? मी तुम्हाला सांगितलं ना की जसं 300-350 जे PROज आहेत, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे आणि 2700च्या प्लस आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, जे 15 राज्यांमध्ये 376 डिस्ट्रिक्टमध्ये ते लोक ही जनजागृती करतात। आपल्या नागपूरला आहे कार्यालय? हा, नागपूरला तर आमचं कार्यालयाचं आहे, आम्ही स्वतः इथे आहोत। तर कार्यालयामधून मार्फत तर आपण कालच सुरुवात केली पुरवठा विभागाकडनं। हेड ऑफिस तुमचं इथेच ना? अच्छा, किती राज्यामध्ये झाले आतापर्यंत? आम्ही 21 राज्यांमध्ये तसं काम करत आहोत। 21 राज्यांमध्ये जनजागृती केलेली आहे। 2 वर्षापासून हे चालू आहे आणि ही जी चळवळ करत आहोत ही 45 दिवसाचे फक्त 15 राज्य पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण घेतला, पहिला फेज। असे आपण फेज चालत राहू आणि एक अभिमानाची गोष्ट आपल्या नागपूरकरांसाठी ही आहे की आपण 0 माईल्सपासून म्हणजे नागपूरपासून ती सुरुवात करत आहोत देशभर। 15 राज्यांमध्ये 375 असे काही जिल्हे आम्ही सिलेक्ट केले आणि त्या 375 जिल्ह्यांमध्ये आमचे जे 2700 प्लस जे व्हॉलेंटियर्स आहेत, स्वयंसेवक आहेत संस्थेचे, त्यांच्यामार्फत ही जी जनजागृती आहे ही खरी तर कालपासून सुरुवात झाली आहे त्याची। आपल्या नागपूर पुरवठा विभागापासून आम्ही सुरुवात केली होती त्याची आणि आज ती बातमी सगळ्यांना म्हणजे आपण आज 0 माईल्स पासून ही सुरुवात करत आहोत, आपल्या नागपूरपासून सुरुवात करत आहोत आणि ही जी जनजागृती आहे ती पूर्ण देशभर आम्ही घेऊन चाललेलो आहोत। तर ही देशभर जेव्हा घेऊन जात असताना बरेचसे आम्हाला प्रॉब्लेम्स, बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला तर तेच पण कराव्या लागल्या। कुठल्या राज्यामध्ये याकरिता पण परमिशन काढावं लागतं। तर जे काही ठिकाणी तर आम्हाला इझिली तो कॅरी करता येत आहे, इझिली आम्हाला काम करता येतं, पण काही राज्य असे आहेत की ज्या राज्यांमध्ये आम्हाला पूर्वसूचना कलेक्टरला, तिथल्या SP-ना, कमिशनरना द्यावं लागतात। तर त्या आम्ही सगळ्या दिलेल्या आहेत, त्यांना पत्र वगैरे सगळे परमिशन घेतलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांना माहिती दिलेली आहे आणि आमचे जे PROज आहेत, जे प्रसिद्धी प्रमुख असेल, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर असेल आणि त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये म्हणजे जिल्हा जसं शहर आणि तालुके आम्ही या 2 याच्यात जाणार आणि गावाचा टप्पा जो आहे तो नंतरच्या जागी येणार, म्हणजे 4 टप्प्यांमध्ये ही जनजागृती आम्ही करणार आहोत। हा एक पायलट प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये करण्याचं कारण असं आहे की देशामध्ये वर्षातून 1000च्या जवळपास ब्लास्ट होते। हल्ली एक ब्लास्ट झालेला आहे जळगावला, आपल्या महाराष्ट्राची घटना जर बघितली तर त्याच्यामध्ये 13 ते 14 लोकांचा मृत्यू झाला होता, अतिशय भयंकर पद्धतीने झाला। त्याच्यामध्ये जसं आपण प्रश्न बघत आहे तर याच्यामध्ये जसं पहिला पिक्चर आम्ही दाखवतो की ऑटो रिक्षा, कार, त्याच्यामध्ये लोक घरगुती गॅस सिलेंडर वाढतात आणि ते वाहन चालवतात। दुसरं पिक्चर आम्ही दाखवलं की काही हॉटेल, रेस्टॉरंट, काही असे कारखाने आहेत ज्याच्यामध्ये ते घरगुती गॅस सिलेंडर वापरतात। एक तर डायरेक्ट घरगुती सिलेंडर वापरतात, नाहीतर पलटी करून, जे दुसरं चित्र आम्ही तिसरं चित्र जे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये पलटीवाला दाखवलं आहे, एक छोटीशी बाजूच्या माध्यमातून हे करतात। खूप लोक याच्यामध्ये अवेअर आहेत, पत्रकार बंधू